पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। काश्मीरमध्ये पहिलामध्ये जे अतिरेक्याने जो हल्ला केला आहे तो निंदनीय हल्ला त्याने केला आहे। माणुसकीला कालिमा फासणारा तो हल्ला आहे। ह्याच्यामध्ये आम्ही मोदी साहेबांना आम्ही विनंती करू की हे जो अतिरेकी जे आहेत त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांचं निस्तनाबूत त्यांना केली पाहिजे आणि परत अशी कोणाचीही अशी धमक झाली नाही पाहिजे की आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची त्याची हिम्मतसुद्धा झाली नाही पाहिजे। एक मन आहे की जानवर अगर पागल हो जाए तो उसको गोली मारी जाती है। त्या पद्धतीने हे पाकिस्तानचे अतिरेकी पागल झालेले आहेत। त्यांना घरात घुसून गोली मारावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। जो अतिरिक्त हल्ला जो श्रीनगरमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये झाला, जो पर्यटकांवर जो अमानुष हल्ला झाला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही चिपळूण शिवसेना शहराच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला हा आपल्या देशावर झालेला एक गंभीर प्रकारचा गुन्हा म्हणता येईल त्याला। कारण देशामध्ये इतर सगळ्या ठिकाणी सगळ्या चांगल्या प्रकारचं वातावरण चालू असताना दरवेळीच आपल्या काश्मीर खोऱ्यामध्ये पाकिस्तानची घुसखोरी चालू असते आणि अशा पद्धतीने एक चांगला पर्यटक स्थळ म्हणून आपल्याला जे लाभलेलं आहे भारताला त्याच्यामध्ये कुठेही अमानुष कृत्य केलं जातं आहे ह्याचा आम्ही चिपळूण शिवसेना शहराच्या वतीने आम्ही निषेध करतो आहे। काश्मीरमध्ये जो पर्यटकांवर जो अतिरेकी हल्ला झालाय म्हणजे त्याच्यात विशेष म्हणजे की त्यांनी पर्यटकांवर केला की ते निष्पाप सगळी लोक होती जी आपल्या आनंदासाठी आणि फिरण्यासाठी मजा लुटण्यासाठी काश्मीरची गेली होती। अशा लोकांवर त्या अतिरेक्यांनी हल्ला केलाय। अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही आणि याचा आम्ही शिवसेनेतर्फे निषेध करतोच आहोत आणि मोदीजींना ही नम्र विनंती, अर्थात मोदीजी खूप मोठी ॲक्शन घेणार याबद्दल वाद नाही आहे, तरी पण त्यांनी खूप असं मोठ्यात मोठी ॲक्शन घेतली पाहिजे की परत हे कृत्य कोणी करता कामा नये एवढीच आमची विनंती आहे।